उभे आहेत. म्हणजे गाड्या नेताना यांनी गाड्या पुढे समजा जर याला जर ठोस लागली त्या ढोरांना तर ते मालक समोर येतील. हे रॉंग साईड गाडी चालली आहे, पाहू शकता तुम्ही. दादा तुम्ही आता सध्या गाडी घेऊन आले, तुम्ही 3 जण आले. हे ढोरं समोर असताना तुम्ही समजा जर एखाद्या ढोराला जर लागलं तर पोलीस प्रशासन हे त्रास तुम्हाला देईल. हा शेवटी तुमच्या 4 व्हीलर उभ्या आहेत. एक गाडी रॉंग साईडने गेली तिकडून, कारण ढोराला जर ठोस लागली तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर येते, कारण का CCTV कॅमेरे बसलेले आहेत. हे दृश्य आहे विनोद भाऊ पवार यांच्या घरासमोरचं, तेही मेन रोड दर्यापूर ते मूर्तिचेपूर रोडवर. दादा तुम्हाला काय वाटतं, हे काय कंडिशन आहे, हे व्यवस्थित आहे का, बरोबर आहे का दर्यापूरच्या हिशोबानं? नाही. आपलं नाव काय? दीपक साखरे. दीपक साखरे. कुठले आहे तुम्ही? गायवाडी. हे योग्य आहे का? नाही. म्हणजे तुमच्या तुम्ही खेडे विभागातल्या, खेडे विभागात तुमच्या गायी रात्रीच्या बांधल्या जातात का मोकाट सोडल्या जातात? नाही, बांधल्या जातात. का मग आमची कशी राहणार आहे, आम्ही कशी राहणार आहे तुमचं? तुम्ही भाड्या नाही का, इथं स्वतःचं घर आहे? काय नाव आहे तुमचं? विजय भटकर. दूध ते खातात, रात्रीचे सोडून देतात, दिवसभरी सोडतात. तुमचं नाव काय? सुषमा भटकर. हा, हे योग्य आहे का म्हटलं? योग्य तर नाही आहे तसं विचारून पाहिलं तर. अच्छा अच्छा. पण आता घरच्या लोकांनी पटून राहिलं. कोणती कॉलनी आहे? साईनगर. साईनगर. धन्यवाद. हे फक्त दृश्य मी दर्यापूर शहरातील 2 ठिकाणचं दाखवतो आहोत, पण आपण रात्रीचे जर फिरले तसे कित्येक ठिकाणी या ढोरांचा त्रास आहे. पण याकडे ना ते गुरांचे मालक स्वतःला समजून घेत आहेत, ना पोलीस प्रशासन किंवा प्रशासनाचा त्यावर धाक आहे. मग आता हे लोक फक्त सामान्य जनतेचे निर्देशन किंवा आंदोलन करायची वाट पाहत आहेत का? याला जबाबदार राजकारणी आहेत का? गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.